नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही क्षणापूर्वीच आपण मावळत्या सूर्याला निरोप आणि उगवत्या सूर्याचे हसतमुखाने स्वागत केले आणि नववर्षाचा आपण प्रारंभ केला। या नववर्षामध्ये आपल्या समोर खूप काही नवीन समस्या आहेत, नवीन संधी आहेत, ते सर्व आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या नवीन वर्षाच्या पहिल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला यशाचे, भरभराटीचे, आनंदाचे आणि तुम्ही जे काही नवीन संकल्प केलेले आहेत ते सर्वच्या सर्व नवीन संकल्प पूर्णत्वास जावो ही आपण अपेक्षा करू आणि ईश्वरचरणी प्रार्थना करू। आणि आपण आता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू। तर आता सर्वांनीच नवीन वर्षाचं हसतमुखाने स्वागत केलेलं आहे आणि आता मागच्या वर्षी जे काही झालं ते तिथं सोडून आता ह्या नवीन वर्षाची नवीन आपल्याला सुरुवात करायची आहे आणि या नवीन वर्षामध्येच आपल्या समोर खूप काही नवीन घडणार आहे। या नवीन वर्षामध्ये आपल्या समोर आता नवीन आव्हानं सुद्धा आहेत। त्या आव्हानातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला ताकद मिळायला हवी, अशी सुद्धा आपण अपेक्षा करायला हवी आणि ती हिंमत मिळवायलाच हवी। आता या वर्षी आपल्या समोर नवीन खूप काही घडणार आहे। तत्पूर्वी आपल्या समोर नवीन कुठल्या समस्या आहेत त्या समस्येतून बाहेर पडायला सुद्धा हवं। आता त्या समस्या कुठल्या आहेत? आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता काही जणांचं राहिलेलं आहे ते काय होऊन जाईल, पण आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची टप्पा होता आंतरजिल्हा बदलीचा, तो पूर्ण झालेला आहे। आता फक्त राहिलेला आहे प्रेफरन्स, म्हणजे ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती अपडेट होणं आणि त्या जाहिराती अपडेट झाल्या झाल्या आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणं। एकदा का आपल्या लॉग इनला प्रेफरन्स आले, ते प्रेफरन्स जनरेट झाले, त्यानुसार आपण प्रेफरन्स लॉक वगैरे केले, त्यानंतरची प्रक्रिया असते यादी लागणं। यादी लागल्यानंतर पुन्हा निवड यादी आहे, निवड यादी लागल्यानंतर समुपदेशन आहे, मग त्यानंतर आपली जॉईनिंग आहे। ह्या सर्व नवीन समस्या आहेत, म्हणजे ह्या नवीन आव्हान आहेत। ह्या गोष्टी लवकरात लवकर घडायला हव्यात आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करायला हवा। आता यातून काही आडफटा किंवा कुणी मध्येच काटे घालू नये, कारण मध्ये काटे घालणारे खूप जण आहेत। अशा गोष्टी घडायला न पाहिजेत। त्यासाठी आपण नवीन वर्षाचा नवीन संकल्प करू की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या लवकरात लवकर घडू आणि त्यासाठी सुद्धा आपण उभे राहू। जरी सुद्धा याच्यामध्ये काही समस्या झाल्या तर त्या समस्येतून बाहेर सुद्धा आपण पडू। आता ह्या सर्वच्या सर्व नवीन गोष्टी आहेत आपल्यासाठी। ह्या नवीन वर्षामध्ये आपली शिक्षक भरती ही पूर्णत्वास जाणार आहे, म्हणजे जाणार आहे। अशीच चांगली सकारात्मक गोष्ट घेऊन आपण आपला पहिला दिवस चालू करू। आता ह्याच महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जाहिराती अपडेट झालेल्या असतील, पुढल्या आठवड्यापासून आपल्याला प्रेफरन्स भेटायला चालू होतील। आता ह्या सर्व झाल्या आपल्या शिक्षक भरती संदर्भात। आता ही शिक्षक भरती आपली 2022-23 ची तर पूर्ण होणारच आहे। त्यातल्या त्यात 2017ची जी काही उर्वरित शिक्षक भरती राहिलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वास जाणार आहे। आणि या नवीन वर्षाच्या नवीन पहिल्या दिवसापासून कोणीही नकारात्मक राहू नका, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा। कारण जेवढा आपण सकारात्मक राहू तेवढ्या सकारात्मक गोष्टी घडत जातात आणि इथून आपला हा महिना खूपच सकारात्मक जाणार आहे आणि हे वर्ष सुद्धा आपल्यासाठी खूप सकारात्मक। आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आपली जी काही शिक्षक भरतीची रखडलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वास जाणार आहे, अशीच अपेक्षा बाळगू आणि असंच सकारात्मक राहू। आता या वर्षी आणखीन खूप काही गोष्टी घडणार आहेत। आपली 2022-23 ची तर शिक्षक भरती पूर्ण होणारच आहे। त्यातल्या त्यात 2017ची जी काही उर्वरित राहिलेली आहे ती सुद्धा पूर्ण होणार आहे, पण याच्यापेक्षा आणखीन खूप काही घडणार आहे। काय घडणार आहे? आता आपली शिक्षक भरती झाली, शिक्षक भरती पूर्णत्वास जाणारच आहे 2 महिन्यामध्ये, त्यात काही अडथळा नाहीये। पण आणखीन खूप गोष्ट आहे। कुठली? ह्याच वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा सुद्धा होणार आहे आणि ह्याच वर्षी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा होणार आहे। आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला लोकसभेचं इलेक्शन आहे, तर लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे लागणार आहे आचारसंहिता। मग त्या आचारसंहितेच्या पूर्वीच आपली शिक्षक पात्रता परीक्षा झालेली असेल। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 50% जागा भरणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 20%, म्हणजे अशी 70%ची भरती होणारच आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा येतील हे आत्ता सांगता येत नाही, एकदा का जाहिराती अपडेट झाल्या त्यानंतर कळेल। पण मार्च पूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात इलेक्शन म्हणजे आचारसंहिता लागणार आहे, लोकसभेचं निवडणूक आहे त्याची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागून जाईल। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा झालेली असेल। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट,
ह्या वर्षीच्या आराखड्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा तर आहेच आणि तीही IBPS ऑनलाईन घेणार आहे आणि त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणारच आहे। आता सगळेजण म्हणतील हीच भरती पूर्ण झाली नाही, 2017ची झाली नाही, 23ची झाली नाही, लगेच TET घेऊन लगेच टेट शक्य नाही। तुम्हाला शक्य वाटत नसेल तर तुम्ही तसंच विचार करा, पण ह्या गोष्टी घडणार आहेत, सकारात्मक राहावा। आता ह्या गोष्टी घडण्याचं मागचं सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे। एकदा का लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे। आता हे विधानसभेचं इलेक्शन कधी आहे? सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आहे। आता हे इलेक्शन सप्टेंबर ऑक्टोबर आहे, तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीचं आणखीन खूप मोठं जाळं पसरलं जाईल। म्हणजे नोकर भरतीचं आणखीन खूप मोठ्या जाहिरातीत नोकर भरती होईल। त्यातल्या त्यात आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा जुलै ऑगस्टमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं गाफील राहू नका। ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत। आता मागची जी काय संधी होती त्यामध्ये खूप जण यशस्वी झाले, पण काही जण शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले नाहीत, तशी केंद्राचे सुद्धा पास झाले नाहीत। मग नंतरचे पास झाले पण त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सहभाग घेता आला नाही। जरी घेता आला तर ते TET किंवा CTT पास नसल्यामुळे त्यांना ह्या भरतीपासून दूर राहावं लागलं। पण येणाऱ्या काळामध्ये परत TET किंवा परत शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे। त्यामार्फत आपल्याला परत एकदा शिक्षक होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। ह्या संधीचं सोनं करण्याची वेळ आपल्याजवळ आलेली आहे आणि हे नवीन वर्ष त्यासाठीच आलेलं आहे। आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्यासाठी शिक्षक भरती होणारच आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणारच आहे। आणि त्यानंतर एकदा निवडणूक पार पडली की आपलं सगळं शिक्षक भरतीचं एकदम क्लिअर होऊन जाईल। तत्पूर्वी तर 2023ची पूर्ण होणारच आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर, त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाहीये। आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये सर्व चित्र हे क्लिअर झालेलं असेल। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता हे काही नवीन वर्ष आहे, या नवीन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आपण TETचे नवीन सिरीज चालू करणार आहोत। या सिरीजमध्ये खूप आपल्याला नोट्स पाहायला भेटतील। आता ह्या नोट्स पूर्वी आपण ज्या पाहिल्या होत्या त्यापेक्षा वेगळ्या असतील आणि दर्जेदार असतील, जे की IBPS पॅटर्न असो किंवा कोणताही पॅटर्न असो त्याच्यामध्ये पूर्णत्वास हे नोट्स घेऊन जातील। अशा पद्धतीने ह्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि ह्या नोट्सचे व्हिडिओज आपण लवकरच चालू करणार आहोत आणि ह्या नोट्सचे लॉन्च सुद्धा आपण लवकरच करणार आहोत, एखादी लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन। त्यामध्ये तुम्हाला हे नोट्स दाखवले जातील आणि तेव्हा लॉन्च केले जातील आणि त्या दिवसापासूनच ह्याचे व्हिडिओ सुद्धा यायला चालू होतील। ह्या नवीन वर्षामध्ये खूप काही नवीन घडणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप काही नवीन घडणार आहे। फक्त तुम्ही सकारात्मक राहावा, चांगला विचार करा। एक चांगला विचार 1000 वाईट विचारांवर भारी पडतो। फक्त एकच चांगला विचार, एक पॉझिटिव्ह थिंक आपली लाईफ चेंज करू शकते। म्हणून फक्त सकारात्मक राहावा, जास्त नकारात्मक राहू। जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासून दूरच राहावा, त्यांना न बोललेलंच बरं। हा एक नवीन संकल्प ह्या नवीन वर्षामध्ये करू आणि आजचा हा व्हिडिओ आपण येथेच संपवू। आता ज्यावेळेस खरी चांगली महत्त्वाची बातमी येईल किंवा ज्यावेळेस आनंदाची गोष्ट असेल, आता जाहिराती अपडेट झाल्या किंवा जाहिराती दिसायला चालू झाल्या, लॉगिन प्रेफरन्सला लॉगिन यायला चालू झाले की त्यावेळेस आपण शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ टाकू। त्यापूर्वी आपले शिक्षक पात्रता परीक्षेचे व्हिडिओ चालू होतील आणि त्याच्या अगोदर आपण एक लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन हे शिक्षक पात्रता परीक्षेचे नोट्स आपण लॉन्च करू। तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।